त्या आपण सर्व देवाच्या वचनाकडे आपण आपलं मन लावूया, लक्ष लावूया. आणि ह्या वेळेला प्रेषितांची कृत्य याचा 27वा अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 27वा अध्याय आणि 9 पासून ते 13 पर्यंत आपल्याला वचन वाचायचं आहे. आणि मी ह्या ठिकाणी वाचतो. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचा दिवस होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की, अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जीवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते. तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाच्या धनी यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहायला सोयीचे नव्हते, म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. हे नैऋत्यभिमुख व वायव्याभिमुख आहे. तर मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तिथून नांगर उचलून काटाकाटाने क्रेताच्या बाजूने गेले. देवबाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, आजच्या ह्या वचनातनं जो विषय तुमच्या समोर मला मांडायचा आहे तो म्हणजे तुफानी वारा. तुफानी वारा आणि हे तुफानी वादळ तुम्हाला माहिती आहे की अचानक वादळ येतं आणि भयंकर मोठं वादळ येतं आणि सगळीकडं फार नुकसान होतं. लोकांची सगळी धांदल उडते आणि भयंकर प्रकारचं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा सुनामी आली होती आणि सुनामी हे तुफानी वारा आला आणि समुद्रातलं पाणी एकदम झपाट्यानं बाहेर सगळीकडे आलं. आणि तुम्हाला माहिती आहे की अनेक लोक मरण पावले, अनेक बिल्डिंग, अनेक घरं आणि अनेक अशा गोष्टी पाण्याखाली गेल्या आणि भलं मोठं नुकसान त्यावेळेस झालं होतं. तर प्रियानो, हे जे तुफानी वारा येतं किंवा तुफानी वादळ येतं तेव्हा ते आपल्या हातामध्ये नसतं आणि भयंकर स्थिती तेव्हा निर्माण होत असते. आणि तशाच प्रकारचं तुफानी वादळ आणि तुफानी वारा ह्या ठिकाणी आलेला आपण पाहायला भेटतो या ठिकाणी. तर ह्या अध्यायामध्ये आपण जर पाहिलं की पौल, देवाचा सेवक पौल आणि त्याच्यासोबत काही लोक हे तारवामध्ये बसून म्हणजे जहाजमध्ये बसून त्यांना रोमच्या दिशेनं जायचं होतं. आणि हा प्रवास समुद्रातून ते करणार होते, जहाजेनं प्रवास करणार होते. आणि समुद्रातून प्रवास करण्या अगोदर त्या ठिकाणी आपण पाहतो त्या तारवामध्ये जवळजवळ 276 लोक होते. आणि हा समुद्रातून हा प्रवास करणं त्यावेळेस फार संकटाचं होतं, फार त्रासाचं होतं. कारण हिवाळ्याचे दिवस होते, फार थंडी होती आणि भयंकर थंडी होती. आणि अशा या स्थितीमध्ये त्यांना रोमच्या दिशेनं जहाजमध्ये बसून तारवात बसून त्यांना जायचं होतं. परंतु हे फार कठीण होतं कारण थंडी फार होती थंडी. आणि त्या स्थितीला पौल जो देवाचा सेवक आणि देवाचा माणूस तो त्या जहाजमध्ये होता. आणि तो काय म्हणतो पहा, आणि वचन 9 आणि 10 मध्ये काय सांगितले पहा की पौल त्या ठिकाणी एक सल्ला देत आहे आणि देवाचा माणूस त्या लोकांना सांगत आहे. काय सांगत आहे पहा. आणि ह्या ठिकाणी पौल म्हणतोय की तुम्ही आता हे फार थंडीचे दिवस आहेत, फार हिवाळ्याचे दिवस आहेत आणि प्रवास ह्या जहाजातनं ह्या ठिकाणी आता प्रवास करणं फार कठीण आहे. कारण मला एक मोठं संकट दिसतंय आणि तुम्ही आता जाऊ नका. ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही काय करा, थोडा वेळ तुम्ही इथं थांबा, हे थंडीचे दिवस संपू देत आणि ह्या मार्गाने तुम्ही आता जाऊ नका. कारण मला मोठं संकट दिसतंय. तुम्ही जाल तर काय होईल की या जहाजचं नुकसान होईल, जहाजमध्ये ठेवलेलं मालाचं सगळं नुकसान होईल आणि तुमच्या जीवाला धोका आहे. आणि देवाचा सेवक, देवाचा माणूस जो पौल आहे, हे अशा प्रकारे जहाजमध्ये बसलेल्या लोकांना एक इशारा देत आहे, एक सांगत आहे
तुम्ही जाण्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुम्ही थांबा, जाऊ नका, कारण तुम्ही ह्या दिशेनं जाणार तर काय होणार आहे, फार मोठी हानी होऊ शकणार आहे, होणार आहे, आणि मला एक मोठं संकट दिसायला लागले समोर. परंतु हे सर्व सल्ला पौलानं त्या लोकांना दिला. कुणाला? शताधिपतीला दिला, आणि जो जहाज जो चालवणारा तांडेल आहे त्याला सांगितलं, सर्व लोकांना सांगितलं. परंतु पौलाचं कोणी पण ऐकलं नाही, देवाच्या माणसाचं कोणी ऐकलं नाही. आणि काय, परंतु पौला त्या लोकांनी काय केलं, या ठिकाणी आपण बघतो की पौलाचं न ऐकता देवाच्या माणसाचं त्या लोकांनी ऐकलं नाही. त्यांचं न ऐकता जे त्या ठिकाणी शताधिपती होता, जहाजाचा जो धनी मालक होता आणि जो तांडेल होता, ते काय म्हणाले की थंडीच्या दिवसात इथं राहणं काय आम्हाला योग्य वाटत नाही, या थंडीत आमचं राहणं चांगलं होणार नाही, त्यापेक्षा इथून आपण जाऊया आणि पुढं पाहिजे तर फिनिके त्या साईडला जाऊन आणि आपण तिकडं आपण पाहिजे तर जाऊन काय करूया की थांबूया, खरं इथं आता काय थांबायला नको. अशा प्रकारे त्यांनी मसलत केली, बोलणं त्यांचं चालू झालं. आणि प्रियानं त्यांनी पौलाचं ऐकलं नाही, देवाच्या माणसाचं ऐकलं नाही. देवाचा माणूस काय सांगत होता, आता तिकडं प्रवास करायला नको, थंडीचे दिवस आहेत आणि फार मोठं संकट येऊ शकतं, आणि तुम्ही माझं ऐका. त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी स्वतःच्या मनाचा विचार केला आणि इथं थांबणं काय बरोबर नाही, काही नाही असं त्यांना वाटलं असेल. हा काय आम्हाला सांगतो, आम्हाला अनुभव आहे, आम्ही जहाजातून प्रवास बरेचदा केलेला आहे आणि आम्हाला भरपूर अनुभव आहे, आणि असं कसं काय होऊ शकतं, मोठं संकट कसं येईल, आमच्या जहाजाला काय होईल, आतापर्यंत असं कधी काय झालं नाही. आणि कदाचित असं बोलले असतील. परंतु पौलाचं ऐकलं नाही. त्यांनी काय केलं, जो शताधिपती काय सांगतोय, तांडेल काय सांगतोय, किंवा त्या जहाजाचा मालक काय सांगतोय, त्याच्याकडे लक्ष देऊन ते म्हणाले की इथं निघून जायचं, आणि ते मार्गस्थ झाले. जहाज घेऊन त्या मार्गानं जाऊ लागले आणि पौलाचे न ऐकता ते क्रेताच्या बाजूने गेले. क्रेत जो बेट आहे त्या बाजूने ते निघून गेले. पौल सांगत होता, क्रेताच्या बाजूने तुम्ही जाऊ नका, तिकडे प्रवास करू नका, तिकडे जहाज घालू नका, फार धोका आहे, मोठं संकट मला दिसा लागले. हा देवाचा माणूस, देवाचा सेवक पौल त्यांना सांगत आहे, पण ते ऐकत नाही, आणि त्यांनी जहाज त्याच दिशेने घेऊन गेले. आणि मग पौल शांत बसला, ठीक आहे जाताय तर जा. आणि मग काय झालं पुढं काही तासांच्या प्रवासानंतर उत्तर पूर्वेकडून तुफानी वारा सुटला. ज्या दिशेने जाऊ नको म्हणून सांगितलेलं पौलानं, त्या दिशेनं ते जहाज गेलं प्रवास करत गेले. आणि पुढे गेल्यानंतर काही तासानंतर काय झालं, त्या क्रेताच्या जवळ गेल्यानंतर अचानक काय झालं की उत्तर पूर्वेकडून तुफानी वारा आला, भयंकर मोठा वारा आला. इतका वारा आला की प्रियानो, भयंकर मोठा वारा आला, जणू काय सुनामी सारखा वारा आला. एक मोठं वादळ त्या ठिकाणी आलं, आणि हे जे जहाजमध्ये बसलेले सर्व लोक त्या ठिकाणी भयंकर घाबरले. सुसाट्याचं वादळ आलं, भयंकर वादळानं ते जहाज काय झालं माहिती आहे बघा, ते जहाज समुद्राच्या एका साईडला ते जहाज होतं, असं जहाज होतं. परंतु या इकडून असं जेव्हा जोराचं वारा आला, तेव्हा ते नाव त्या वाऱ्याच्या दिशेने पूर्ण समुद्राच्या मध्यभागी गेलं, एकदम लांब तिकडे मध्यभागी, समुद्राच्या मध्यभागी जाऊन थांबलं. आणि ते जाऊ लागलं. वचन 14 आणि 15 मध्ये काय सांगितले पहा. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं की इतका भयंकर तो वारा होता, तुफानी वारा, की ते जहाज त्या वाऱ्यासोबत हवेनं ढकलत त्या मध्यभागी त्या ठिकाणी गेलं, एकदम मध्यभागी, की त्या ठिकाणी समुद्राचं एकदम मध्यभागी ते त्या साईडला वाहू लागलं पाण्यातून. त्या ठिकाणी गेलं, लाटा वारा भयंकर होता. आणि एवढं मोठं जहाज, 276 लोक त्यामध्ये आहेत, आणि त्यांच्यासोबत त्यांनी माल घेतलेला, बरंच काही सामान घेतलेलं, ते एवढं हेवी जहाज त्या वाऱ्यानं इतकं ते वाहवत त्या ठिकाणी समुद्राच्या मध्यभागी तिकडे गेलं, एकदम लांब, एकदम डीप त्या ठिकाणी गेलं. आणि प्रियानो, त्या जहाजमध्ये बसलेले सगळे घाबरून गेले, इतके भयंकर घाबरून गेले की प्रियानो, त्या वादळामुळे त्यांचं फार हाल झालं.
इतकं हाल झालं की ते जहाज आता बुडू लागलं. इतक्या एकदम मोठ्या मोठ्या लाटा उसळू लागल्या, वारा सुटला, सगळ्यांची धांदल उडाली, सगळे ओरडू लागले, रडू लागले. जहाज एवढी अशी एका ठिकाणाची थांबत नव्हती आणि हालू लागली आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. सगळे जहाजमध्ये बसलेले लोक ओरडायला चालू केले, घाबरायला चालू केले. आता आमचं काय खरं नाही. आणि सर्वजण इतके घाबरून गेले की त्यांचं हाल 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 झालं. वचन 18 आणि 19 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की इतके फार त्यांचे हाल झाले आणि आता एकदम हेवी ती जहाज, त्याच्यामध्ये भरपूर सामान होतं आणि त्यांना असं वाटलं की आता एवढं सगळं सामान आहे आणि आता ह्या वादळामुळं, ह्या पाण्यामुळं आमची जहाज आता बुडू लागल्या आणि जहाज मधलं जे सामान आहे, जे वजन आहे, आम्ही कमी करायला पाहिजे. मग जे त्यांनी साहित्य आणलेलं ते सगळं साहित्य काढून पाण्यात टाकलं आणि जहाजाचं वजन काय केलं, त्यांनी कमी केलं. का? ही जहाज बुडायला नको म्हणून सगळं सामान काढून टाकलं. तरी पण प्रियानो, ती जहाज बुडण्याच्या स्थितीला होतं आणि भयंकर वारा सुटला होता आणि भलं मोठं संकट त्या ठिकाणी आलं. आणि मग त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली. आता ते म्हणाले, आता आम्ही काही जगत नाही, आता आमचं संपलं, आता आम्ही घरी जाणार नाही, आता आम्ही इथंच मरणार, आता आम्ही इथंच संपणार आमचं जीवन. त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली. असं भयंकर मोठं संकट त्या ठिकाणी निर्माण झालं. एवढं भयंकर, प्रियानो, विचार करा की त्या ठिकाणी काहीच नाही. 15 दिवसाच्या अशा वाऱ्याच्या जोरामुळे त्या ठिकाणी इतकं मोठं संकट आलं की त्यांना समजत नव्हतं की आता आम्ही काय करावं. सूर्य दिसायचा बंद झाला, तारे दिसायचे बंद झाले, सर्व काही दिसायचं बंद झालं, सगळा काळोख होता. आता आम्ही मरणार, आता आम्ही संपलं. कुठली दिशा त्यांना दिसत नव्हती आणि जहाज उलट पालट कशा प्रकारे सुद्धा हालत आहे, पाणी जहाजमध्ये येत आहे आणि आता काही वेळात असं त्यांना वाटत होतं की आता आम्ही मरणार. त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली. आता ह्यातनं आम्ही काय वाचू शकणार नाही, अशी स्थिती त्यांची झाली होती. वचन 20. मग सूर्य व तारे दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तरण्याची म्हणजे वाचण्याची आशा आम्ही हळूहळू पूर्ण सोडून दिली, या ठिकाणी सांगितलंय. आणि मग अशा स्थितीला देवाचा माणूस त्या जहाजमध्ये होता. कोण? पौल हा देवाचा माणूस, देवाचा सेवक त्या जहाजमध्ये होता आणि तो आता ह्या स्थितीला उभा राहिला आणि तो त्यांच्याशी बोलू लागला. काय बोलू लागला पहा, वचन 21. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायचे होते. तुम्ही माझं ऐकायला पाहिजे होता. क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व हानी टळली असती. क्रेताकडे तुम्ही यायला नको पाहिजे होता. मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही माझं ऐकलं नाही आणि म्हणून हे तुमच्यावरती आता मोठं संकट आलेलं आहे. तुम्ही जर माझं ऐकलं असतं तर हे एवढं भलं मोठं संकट तुमच्यावरती आलं नसतं. प्रियानो, देवाचा माणूस, देवाचा सेवक काहीतरी सांगतोय म्हणजे आम्ही ऐकायला पाहिजे. हालेलुया. कारण तो देवापासून आलेला संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचत असतो. आणि पौल त्यांना ओरडून सांगत होता, क्रेताच्या दिशेनं जाऊ नका, मला मोठं संकट दिसतंय. पण तो देवाच्या माणसाचं, देवाच्या सेवकाचं कोणी ऐकलं नाही. आणि 276 ही बाकीचे सर्व लोक एक झाले आणि ते म्हटले की नाही, आम्ही जायचं. शताधिपतीनं ऐकलं नाही, त्या जहाजचा मालकानं ऐकलं नाही, तांडेलनं ऐकलं नाही. त्यांनी विचार केला की आपण जायचं म्हणजे जायचं आणि ते गेले. आणि भलं मोठं संकट, जसं पौलानं सांगितलं होतं तशा प्रकारचं मोठं संकट आता येऊन बसलेलं आहे. आणि हे जहाज एकदम समुद्राच्या मध्यभागी आहे, भयंकर मध्यभागी. ती आता उड्या मारी जरी मारल्या पाण्यामध्ये आणि पोहून आता मी किनाऱ्याला जातो म्हटलं तर जाता येत नाही, एवढं लांब ते किनारा आहे. पोहून जातो म्हणून जर पाण्यात उड्या मारल्या तर ते किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. इतक्या भयंकर लाटा चालू आहेत आणि इतकं भयंकर वादळ, त्या ठिकाणी तुफानी वारा आलेला आहे. भल्या मोठ्या पेचात हे लोक अडकलेले आहेत. तेव्हा पौल त्यांना म्हणतो, तुम्ही माझं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं आणि तुम्ही निघायचं नको होतं, तुमचं हे हाल झालं नसतं. त्या ठिकाणी पौल त्यांना म्हटला. परंतु पौल काय म्हणतोय,
की आता आणखीन पौल काय सांगतोय पहा पुढं वचन 22. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. धैर्य धरा. पुढं तारवाचा मात्र होईल. तारवाचा म्हणजे जहाजाचा मात्र नाश होणार. हा, आम्ही वाचणार आणि जहाज वाचणार नाही. हे कसं काय? सगळे विचार करू लागले, हे कसं काय, हे कसं काय? आम्ही वाचणार म्हणे आणि जहाज वाचणार नाही. आम्ही वाचणार, जहाजचा नाश होणार. म्हणजे काय होणार आहे तरी काय पुढं? तरी पण त्यांनी विचार केला असेल. आता शांत बसलेलं बरं. मागच्या वेळेस ऐकलो नाही, एवढं मोठं संकट आलंय. आता काय पौल देवाचा माणूस, देवाचा सेवक काय सांगतो ते आता ऐकायचं शांत बसून. ओके. आणि त्यांनी ठरवलं की देवाचा सेवक काय सांगतो ते ऐकायचं. ठीक आहे, आमचा नाश होणार नाही, चांगली गोष्ट आहे, आम्हाला तेच पाहिजे आहे. काय? आम्हाला मरायचं नाही, आमचा नाश झाल्यानं आम्हाला पाहायचं नाही. आम्हाला काय पाहिजे? जीवन पाहिजे, आम्हाला वाचायचं आहे. कारण अशी परिस्थिती आलेली आहे. आता सगळे दरवाजे बंद झालेले आहेत आणि आता आम्ही वाचणार याची आशा पण आमची काय झालेली आहे, आम्ही सोडून दिलेली आहे. पण अशा स्थितीमध्ये आता देवाचा सेवक सांगतोय की तुम्ही वाचणार आहात, तुमचा नाश होणार नाही. तुम्ही वाचणार आहात, नाश होणार नाही, पण तुमचे तारव जे जहाज आहे त्याचा मात्र नाश होणार. आणि असं जेव्हा पौल म्हणाला आणि पुढं आणखीन काय म्हटला, का असं पौल म्हटला माहितीये? का असं म्हणाला की तुमचा नाश होणार नाही, तुम्ही वाचणार आहात? कशावरून असा म्हटला? कोणत्या बेसवरती पौल असा म्हणाला? तर तुम्ही पुढचं त्याचं कारण जर वाचला, त्याचं कारण आहे वचन 23. कारण ज्याची मी आहे व ज्याची मी सेवा करतो, कारण ज्याचा मी आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पुढं पौला भिवू नकोस, तुला कैसऱ्या पुढे उभे राहिले पाहिजे, तुला कैसऱ्याजवळ उभे राहिले पाहिजे. हालेलुया. पौलाकडं देवानं एक दूत पाठवला होता आणि त्या ठिकाणी संदेश दिला होता की पौला तू घाबरू नकोस आणि तुला कैसरा पुढे उभं राहायचं आहे. कैसरा पुढे तू माझा साक्षी होणार आहेस आणि कैसराच्या पुढे तुला उभं राहायचं आहे. आणि कैसर कुठं आहे माहिती आहे? कुठं आहे? रोमकडं. आणि ह्या लोकांना जायचं कुठं होतं? रोमकडे जायचं होतं, बरोबर. आणि पौलाला सांगितलेलं की तुला कैसराच्या पुढे जाऊन उभं राहायचं आहे. म्हणजे कैसराच्या समोर जाऊन उभं राहायचं आहे म्हणजे कुठं जायचं आहे? रोम मध्ये जाऊन त्या कैसराच्या समोर तुला उभं राहायचं आहे. म्हणजे पौलाला खात्री पटली की देव मला सुखरूपरित्या तिथं घेऊन जाणार आहे. कुठं? रोम मध्ये कैसराच्या पुढे मला उभं करणार आहे. हालेलुया. भले आता तुफानामध्ये आम्ही अडकलो असेल, भले आम्ही वादळामध्ये अडकलो असेल, परंतु परमेश्वर मला सुखरूपरित्या त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि कैसराच्या पुढे मला साक्षी म्हणून उभं करणार आहे. हालेलुया. हा पौलाचा भरोसा होता आणि ह्या बेसवरती तो म्हटला की तुमचा नाश होणार नाही. आणि पुढं देवाचा दूत आणखीन काय म्हटला पहा, तुझ्या बरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहे. हा, तुझ्या बरोबर जे तारवात मध्ये आहेत, जे जहाजामध्ये आहेत, ते देवानं तुझ्यासाठी ठेवलेले आहेत. मी त्यांचा सुद्धा नाश करणार नाही, मी तुझा पण नाश करणार नाही आणि त्यांचा सुद्धा नाश करणार नाही. हे ऑलरेडी देवानं दूत पाठवून पौलाला सांगितलेलं आणि त्या बेसवरती पौल म्हणतोय की तुमचा नाश होणार नाही. हालेलुया. प्रियानो, देवाच्या मुखातनं आलेला अभिवचन हे पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. देव जे बोलतो ते करतो. देव फसवणारा नाही, देव कधी खोटं बोलत नाही. देवाचं अभिवचन येस आणि आमेन आहे. हालेलुया. आणि त्यासाठी पौल म्हणतो की माझ्या देवानं, ज्या देवाची मी सेवा करतो आणि ज्या देवाचा मी आहे, त्या देवानं मला सांगितलेलं आहे की तुला कैसराच्या समोर उभं राहायचं आहे आणि तुझं आणि तुझ्यासोबत असलेल्यांचा मी नाश करणार नाही. हालेलुया. आणि ह्या अभिवचनावरती, देवातनं मुखातनं निघालेल्या शब्दावरती आणि पौलानं विश्वास ठेवला आणि तो म्हणतोय, सगळ्यांना सांगितला, 276 लोकांना म्हटला की तुमचा नाश होणार नाही. हालेलुया. कोणाचाही नाश होणार नाही. घाबरू नका, तुम्ही धैर्य धरा. पौल त्यांना सांगत होता, तुम्ही धैर्य धरा, घाबरू नका. हालेलुया. प्रियानो, पहा पौलाचा विश्वास. आणि पुढे काय म्हणतो? म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा,
माझ्या देवावर भरोसा आहे की माझा देवावरती भरोसा आहे की त्यांनी मला जसे कळवले तसेच घडेल. जसं देवानं मला सांगितलंय तसंच घडणार आहे. हालेलुया. देवानं काय सांगितलंय? तुझा नाश मी होऊ देणार नाही आणि तुझ्यासोबत असलेल्यांचा पण नाश होऊ देणार नाही आणि मी तुला रोम मध्ये जाऊन कैसराच्या पुढे उभा करणार आहे. हालेलुया. जसं देवानं मला सांगितलंय तसंच घडणार आहे. हा माझा देवावरती भरोसा आहे. हालेलुया. देवाचा सेवक म्हणतो की परमेश्वरावरती माझा भरोसा आहे. आणि हे भलं मोठं किती वारा तुफानी आला असेल, किती मोठ्या लाटा सुटल्या असतील, किती मोठं वादळ सुटलं असेल, पण माझा भरोसा परमेश्वर देवावरती आहे आणि देव मला सुखरूप यातनं बाहेर काढणार आहे. हा माझा भरोसा आहे. हालेलुया. अशा प्रकारे पौलाचा भरोसा देवावरती होता प्रियानो. त्या तुफानी वाऱ्यामध्ये, त्या तुफानी वादळामध्ये, त्या लाटामध्ये आणि ती नाव बुडण्याच्या स्थितीमध्ये होतं. अशा स्थितीमध्ये देवाचा भरोसा परमेश्वरावरती होता. हालेलुया. पण त्या लोकांचा भरोसा होता काय? नाही. लोकांनी तर जगण्याची आशाच सोडलेली. आता आमचं संपलं, आता काय खरं नाही, आता आमचं गेलं सगळं, आता आम्ही आमच्या बायका पोरांना पाहणार नाही आणि आम्ही घरी आता वापस जाणार नाही. सगळ्यांनी असंच करून ठेवलेलं. असेच बडबडत होते. बघा बरेच जण आम्ही असंच करतो. जरा दुःखाचं संकटाची स्थिती आली की आम्ही लगेच रडायला चालू करतो आणि एक भलं मोठं टेन्शन झालं किंवा कुठला तर त्रास आला, संकट आला, आजार आला, आम्ही धैर्याने त्याचा सामना करत नाही. बरेचदा आम्ही आशा सोडून टाकतो आणि आम्ही म्हणतो की सगळे दरवाजे बंद झाले. प्रियानो, जरी आम्हाला वाटतंय की सर्व दरवाजे बंद झाले, पण देवाचा दरवाजा एक उघडा असतो आमच्यासाठी. हालेलुया. प्रभू येशूचा दरवाजा आमच्यासाठी उघडा असतो. आपल्याला घाबरून जायचं नाही. म्हणून पौल म्हटला, प्रियानो, गृहस्थानो, तुम्ही धैर्य धरा, भिवू नका, तुमचा नाश होणार नाही. हालेलुया. एकटा पौल म्हणत होता की आमचा नाश होणार नाही, पण सगळे म्हणत होते की आता आम्ही मरणार. हालेलुया. प्रियानो, एक विश्वासू जर असेल, एकाचा जर विश्वास स्ट्रॉंग असेल, तो अनेकांना वाचवू शकतो. आमेन. हालेलुया. आणि त्या ठिकाणी पौल म्हणाला की तुम्ही घाबरू नका, परमेश्वर तुम्हाला आणि मला वाचवणार आहे. आणि त्यानंतर ते पौलाचे ऐकत गेले. ओके. जसं पौल सांगेल तशा प्रकारे तो ऐकत गेले आणि तो कसे सांगेल त्या प्रकारे करत गेले. आणखीन पौल त्यांना आधार देत आहे. आणखीन पौल त्यांना सांगत आहे. काय सांगत आहे पहा, वचन 34 मध्ये काय सांगितलेलं आहे? म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा, अन्न खा, त्यांच्याने तुमचा निभाव लागेल, कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार नाही. हा. पौल म्हणाला की आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही धीर धरा, तुमचा नाश होणार नाही. तुम्ही आता अन्न खा. तुम्हाला भूक लागली असेल आणि देवाचा सेवक त्यांना म्हणतो की तुम्ही खा. भाकरी घेतली आणि म्हटलं खा, कारण त्याने भुकेले होते. इतके दिवस प्रवास करत आलेत, जवळजवळ 15 दिवस झाले प्रवासामध्ये आहेत आणि त्यांचा हाल चाललेला आहे. त्याने भूक ताण विसरलेले आहेत, घाबरून गेलेले आहेत, मरणाची भीती आहे. आणि अशा स्थितीला पौल म्हणतो की तुम्ही घाबरू नका, तुम्ही खा, भुके राहू नका, तुम्हाला ताकद यायला पाहिजे, तुम्ही खा. आणि भाकर मोडली आणि आभार मानली, प्रार्थना केली आणि त्यांना खायला दिली. आणि प्रियानो, त्यांनी काय केलं? खाल्ली. हालेलुया. 35 आणि 36 वचन. देवाचे आभार मानले आणि ती खाऊ लागली. मग सर्वांना धीर आला आणि त्या सर्वांनी अन्न खाल्ले. हालेलुया. त्यांना धीर आला. कोणी कुठून धीर आला? कोणी त्यांना धीर दिला? देवाच्या सेवकानं, देवानं त्यांना धीर दिला आणि त्यांनी खाल्लं अन्न त्यावेळेला. आणि प्रियानो, अशा स्थितीमध्ये हे संकट मोठं चालूच आहे. या मोठ्या संकटामध्ये त्यांनी अन्न खाल्लं, देवानं त्याला धीर दिला. हालेलुया. धीर दिला. आणि जसं पौल सांगत तशा प्रकारे ते ऐकत गेले. आणि पुढं तुम्ही जर वाचत गेला हा अध्याय, आणि पुढं जाऊन काय झालं की देव त्यांना वाचवत गेला. देव त्यांना सांगितलेलं की तुमचा नाश होणार नाही आणि मी तुम्हाला वाचवणार. आणि त्यानंतर त्या प्रवासामध्ये आणि त्या एकदम समुद्राच्या मध्य ठिकाणी होते, तिथून परमेश्वरानं त्यांना हळूहळू किनाऱ्याजवळ आणलेलं आहे. कुठं? किनाऱ्याच्या जवळ आणलं. आणि त्या ठिकाणी ती येत असताना, परंतु लाटा चालूच होत्या, वारा भयंकर चालूच होता. अशा स्थितीमध्ये सुद्धा परमेश्वरानं त्यांचं जे जहाज आहे अगदी जवळ आणत होता. आणि जवळ ते येऊ लागले. आणि येत असताना काय झालं, त्या ठिकाणी एक दुर्घटना त्या ठिकाणी घडली. काय दुर्घटना घडली हे पुढल्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत. वचन 41.
आणि त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली काय की नाव ती जे तारू आहे, जे जहाज आहे, ते येत असताना त्या ठिकाणी आपण बघतो की ते जहाज रेतीमध्ये रुतलं गेलं. कारण ते फास्ट होतं आणि रेतीमध्ये इतकं रुतलं गेलं की रुतल्यानंतर त्या लाटा पण त्याला लागल्या आणि ते जहाज त्या ठिकाणी फुटलं गेलं. ते मोठं एवढं जहाज फुटलं गेलं. तुम्हाला माहित आहे टायटॅनिक जसं समुद्रामध्ये फुटलं गेलं ते, आणि अनेक लोकांची त्या ठिकाणी नाश पावले, अनेक जण मरण पावले. आणि तुम्हाला माहिती आहे की तशाच प्रकारे हे सुद्धा जहाज फुटलं गेलं. आणि तुम्हाला वाटेल की फुटलं गेलं म्हणजे आता तिथल्या त्या लोकांचं काय झालं असेल, त्या लोकांचं काय झालं असेल, जहाजच फुटली, ते तारूच फुटलं, लोकांचं काय झालं असेल. परंतु एक चांगली गोष्ट आहे की देवानं त्यांना कुठंपर्यंत आणलेलं, किनाऱ्याच्या अगदी जवळ आणलेलं, किनाऱ्याच्या अगदी जवळ आणलेलं. मग त्या ठिकाणी सांगण्यात आलं की ज्यांना पोहायला येते त्यांनी काय करा, पाण्यात उड्या मारा आणि पोहत पोहत किनाऱ्याकडं तुम्ही जा. आणि ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी त्या जहाज मधल्या काही फळ्या घ्या, लाकडं घ्या आणि त्याच्या आधारानं तुम्ही काय करा, पलीकडे जा. हालेलुया. ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी फळ्या, लाकडं त्या जहाजाचीच घ्यायची आणि त्याच्या आधारानं सपोर्ट घेऊन तुम्ही काय करायचंय, किनाऱ्याच्या पलीकडे जायचं आहे, अशी आज्ञा आली. आणि जसं सांगितलं तसं लोकांनी केलं. आपण पुढे वाचूया. त्या ठिकाणी काय झालं पहा, वचन 43. तथापि पौलाला वाचवावे अशी इच्छाने शताधिपतीने त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्यांनी हुकूम दिले की ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी मारून किनाऱ्यात जावे. मग किनाऱ्यात त्यांनी जावं. आणि बाकीच्याने कोणी फळ्यावर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. आणि बाकीच्याने काय करायचं, फळ्यावरती बसून किंवा तारवातल्या काही वस्तूवरती, लाकडावरती बसून तुम्ही काय करायचंय, समुद्राच्या पलीकडं, किनाऱ्याकडे पलीकडे जायचं आहे. त्याप्रमाणे सर्वजण निभावून किनाऱ्यास पोहोचले. त्याप्रमाणे सर्वजण सुखरूप किनाऱ्याच्या पलीकडे जाऊन पोहोचले. सर्वजण, एक सुद्धा नाश पावला नाही. 276 जण सर्वजण सुखरूप जाऊन किनाऱ्याच्या पलीकडे पोहोचले. हालेलुया. पण जहाजच काय झालं, जहाज पाण्यात बुडून गेलं, जहाजाचा नाश झाला. पण सगळेजण वाचले. पौलानं काय सांगितलेलं आठवतंय? हालेलुया. देवाच्या सेवकांना सांगितलेलं काय सांगितलेलं, तुमचा सर्वांचा नाश होणार नाही, मात्र जहाजाचा नाश होईल. आणि सेम तशाच प्रकारे झाले. सगळेच्या सगळे सुखरूप किनाऱ्याच्या पलीकडे गेले, परंतु नाश मात्र त्या जहाजाचा झाला आणि सुखरूप सगळे पोहोचले. हालेलुया. तिथं आनंद झाला. हालेलुया. त्या ठिकाणी समुद्राच्या मध्ये असताना हे घाबरून गेलेले, आम्ही काय वाचत नाही, आम्ही मरणार, तिने आशा सोडलेली. परंतु आता त्या ठिकाणी समुद्राच्या त्या किनाऱ्याच्या पलीकडे गेले आणि त्या ठिकाणी सुखरूप सर्वजण वाचले आणि त्या ठिकाणी आनंद झाला. प्रियानो, देवाचं मोठं गौरव त्या ठिकाणी लोकांनी केलं. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ह्या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व स्टोरी जी आपण ऐकली, ही जी मूवी आपण पाहिली, काय मूवी पाहिली, पिक्चर पाहिला, चित्रपट पाहिला, हा चित्रपट नव्हे, हे मूवी नव्हे, ही कुठली काल्पनिक स्टोरी नव्हे, ही सत्य घटना आपण ऐकली. हालेलुया. पण ह्या स्टोरीचा एंड काय, ह्या सत्य घटनेचा एंड काय? आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 2 प्रश्न विचारणार की जे लोक होते त्यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळतंय आणि पौलाच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळतंय? काय शिकायला मिळतंय आपल्याला त्या पौलाच्या जीवनातून आणि बाकीच्या लोकांच्या जीवनातून काय शिकायला मिळतं? ही मेन पॉइंट आहे. हालेलुया. लोकांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळतं? स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही. हालेलुया. बायबलमध्ये सुद्धा सांगितलंय की तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. प्रियानो, जेव्हा देवाचा संदेश आमच्याकडे येतो तेव्हा देवाचा संदेश आमच्याकडे काय येतो, देव आम्हाला काय सांगू इच्छितो ते आम्हाला ऐकायचं आहे आणि देवाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि प्रत्येक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हालेलुया. त्यामध्ये आशीर्वाद आहे, त्यामध्ये आपल्याला जीवन आहे. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं ते आपल्याला त्या प्रकारे पुढे पाऊल टाकायचं आहे. स्वतःच बुद्धी त्या ठिकाणी चालवायची नाही. हालेलुया.
स्वतःची बुद्धी आपल्याला चालवायची नाही. बरेच जण प्रियानो देवाचं ऐकत नाहीत, देवाच्या वचनाप्रमाणे पुढे जात नाहीत आणि त्यांच्या समोर मग मोठं संकट येतं. प्रियानो, जर त्या लोकांनी जर पौलाचं, देवाच्या सेवकाचं जर तिने ऐकलं असतं, एवढं मोठं संकट त्यांच्यावरती आलं असतं काय? कधीच नाही. तर प्रियानो, आपल्याला देव काय सांगतो, देवाचं वचन काय सांगतं, येशू आम्हाला काय सांगतो, ते आम्ही ऐकायला पाहिजे. स्वतःच्या निर्णयानं, स्वतःच्या विचारानं कुठला प्रत्येक निर्णय घ्यायचा नाही, नाहीतर मोठ्या संकटाला आपल्याला सामना करावा लागतो. ही गोष्ट आम्ही शिकलं पाहिजे. आम्ही देवावरती, जो आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. हालेलुया. जसं त्या जहाजेमध्ये पौल त्या ठिकाणी होता, देवाचा सेवक, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. ओके, तसं पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे आणि आज आमचा एक सुद्धा प्रवास चालू आहे. हालेलुया. ह्या जगामध्ये आमचा एक प्रवास आहे. ह्या जगामध्ये आम्ही परमनंट नाही आहे. हा, आम्ही एक प्रवासामध्ये आपण आहोत आणि ह्या प्रवासामध्ये पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी. आणि जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन जर आम्ही पुढे पाऊल नाही टाकलं आणि पवित्र आत्म्याचं आम्ही ऐकलं नाही, तर आम्हाला मोठा धोका पत्करावा लागेल, मोठ्या संकटातून आपल्याला जावं लागेल. आमच्या समोर तुफानी वारा, तुफानी वादळ ठेवलेलं आहे प्रियानो. म्हणून आपल्याला पवित्र आत्मा आणि देवाचं वचन काय सांगतं ते आपल्याला ऐकायचं आहे आणि प्रत्येक पाऊल पुढे आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जीवन आहे, आमचा नाश होणार नाही. हालेलुया. हे लोकांच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटतं. आणि पौलाच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला मिळतं? पौल प्रियानो, जे देवाचं अभिवचन त्याला पौलाला भेटलं होतं, त्या अभिवचनावरती पौलाने विश्वास ठेवला होता. हालेलुया. तो म्हटलाय की परमेश्वरानं मला जे सांगितलंय तसंच परमेश्वर करेल, माझा विश्वास आहे म्हणाला. हालेलुया. आणि तुमचा नाश होणार नाही आणि माझा पण नाश होणार नाही, कारण परमेश्वरानं मला जे सांगितलंय तेच घडणार आहे. हालेलुया. माझा परमेश्वरावरती भरोसा आहे. प्रेज गॉड. प्रियानो, बघा की पौलाला सुद्धा मी पौलाला सॅल्यूट करतो, कारण अशा तुफानी वादळामध्ये त्या जहाज जे बुडू लागलेलं आहे आणि आता हे जहाज बुडू लागत असताना सगळ्यांनी आशा सोडलेली आहे, परंतु पौलानं आशा सोडली नाही. अशा वादळामध्ये पौल म्हणतो की माझा भरोसा परमेश्वरावरती आहे, माझा भरोसा देवावरती आहे म्हणतो. हालेलुया. प्रियानो, हीच गोष्ट आपल्याला शिकायचं आहे. तुफान आमच्या सुद्धा जीवनात अनेक प्रकारचं तुफान येईल, आमच्या सुद्धा जीवनामध्ये, आमच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचं वादळ येईल. ते वादळ संकटाचं असेल, ते वादळ दुःखाचं असेल, ते वादळ चिंतेचं असेल, ते वादळ निराशाचं असेल, ते वादळ अनेक आजाराचं असेल, परंतु त्या अशा वादळामध्ये आम्हाला देवावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. हालेलुया. जसं पौलानं विश्वास ठेवला आणि देवानं त्याला वाचवलं, तर आज आम्ही अशा प्रकारच्या वादळामध्ये देवावरती विश्वास ठेवू. देव तुम्हाला आणि मला सुद्धा वाचवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रियानो, तुम्ही धैर्य सोडू नका, घाबरून जाऊ नका. आणि प्रियानो, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांच्या सोबत एका नावेत बसून प्रवास करत होता समुद्रामध्ये, मला माहिती आहे तिथं सुद्धा एक वादळ आलं होतं. आणि त्या वादळामध्ये, त्या नावेमध्ये, कोण होता त्या नावेमध्ये? येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी होता. बरोबर आहे. परंतु इथं जे वादळ आलेलं आहे आणि ह्या जहाजामध्ये येशू ख्रिस्त शारीरिकरित्या तिथं आहे काय? नाही. त्या ठिकाणी पौल आहे आणि सर्व बाकीचे लोक आहेत. शारीरिकरित्या त्या ठिकाणी येशू ख्रिस्त नाही, परंतु येशूचं सानिध्य त्या ठिकाणी आहे. पौल, ही वॉज कॅरिंग द प्रेझन्स ऑफ गॉड. हालेलुया. पौल, त्या ठिकाणी पौलामध्ये देवाचं सानिध्य होतं आणि त्या ठिकाणी पौलानं त्या देवावरती विश्वास ठेवला आणि तो म्हटला की माझा भरोसा परमेश्वरावरती आहे. आणि येशू त्या शिष्यांना जेव्हा समुद्रामध्ये वादळ सुटलं होतं तेव्हा ते सुद्धा घाबरून गेले होते आणि ते म्हणत होते की प्रभूजी उठा उठा उठा, आम्ही बुडालो. अजून बुडाले नाहीत पण म्हणतात बुडालो. आमची परिस्थिती तशीच होते बरेचदा. काय होतंय, संकट एखादं आलं, त्या संकटामध्ये आम्ही म्हणतोय की आता सगळं संपलं, आता सगळं संपलं, आता सगळं संपलं. डॉक्टरने दिलेल्या असतात 48 तासांची गॅरंटी दिलेली असते. किती? 48 तासांची गॅरंटी दिलेली असते. पण आम्ही असं रडतो जणू का आता 1 तासात संपणार आहे. आणि फार आम्ही भलतच, आता ते शिष्य पण बुडालो नाही पण आम्ही म्हणतोय बुडालो बुडालो बुडालो. आणि येशू उठला आणि पहिला त्यांना शांत केलं. अरे अल्पविश्वास, तुमचा विश्वास कुठं आहे? मी तुमच्या बरोबर आहे, नाव कशी बुडेल? हालेलुया. हालेलुया. तुमचा विश्वास कुठं आहे? आणि म्हणून प्रियानो, पौलानं या जहाजामध्ये प्रभूवरती विश्वास ठेवला.
येशूचे त्यावेळेस शिष्य विश्वास ठेवायला फेल गेले, ओके, ते घाबरून गेले. पण पाऊल या ठिकाणी घाबरला नाही. पाऊलानं विश्वास ठेवला. हालेलुया. जे येशूची इच्छा होती की तुम्ही आणि मी अशा वादळात सुद्धा आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि पाऊल म्हणतो की माझा भरोसा प्रभू येशू ख्रिस्तावरती, देवावरती आहे. हालेलुया. माझा नाश होणार नाही. आमेन. प्रेज गॉड. पाऊलाच्या जीवनातून आपल्याला हे शिकायचं आहे की तुम्ही आणि मी कुठल्याही प्रकारचं जर संकट आलं, आमचा विश्वास येशूवरती पाहिजे आणि येशू आपल्या प्रत्येक संकटातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. आमच्यासाठी मोठं संकट असेल पण देवासाठी ते मोठं संकट नाही. आमेन. हालेलुया. आणि देव आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, आज तुम्ही विचार करा, कुठल्या प्रकारचं वादळ तुमच्या जीवनात आलेलं आहे, कुठल्या प्रकारचं तुफानी वारा तुमच्या जीवनात सुटलेला आहे. ते एखादा संकट असेल, निराशा असेल, दुःख असेल आणि दुःखाचं ते वादळ असेल, किंवा तुम्ही ते कठीण परिस्थिती तुमच्या जीवनात आले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता मी निभावणार नाही, आता या संकटामुळं माझा नाश होणार आहे, या संकटामुळं मी वाचणार नाही आणि माझी आशा सगळी मी सोडलेली आहे. अशी परिस्थिती जर तुमची झाली असेल, या परिस्थितीमध्ये पाऊलाप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रभूवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमचा आणि माझा जीव वाचणार आहे. हालेलुया. आणि तो आपल्याला आशीर्वादित करणार आहे. तुम्ही आज या ठिकाणी प्रथम आलेला आहात. देव तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जे वादळ उठलेलं आहे, जे संकट उठलेलं आहे, जे आजार आणि त्रास तुमच्या जीवनात उठलेले आहेत, ह्या स्थितीमध्ये देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावरती भरोसा टाकावा, त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि देव तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवणार आहे. हालेलुया. प्रियानो, घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. धैर्य धरा आणि परमेश्वर तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडवेल आणि तुमचं जीवन आनंदी करेल. हालेलुया. आणि या सर्व लोकांना देवानं सुखरूप त्या किनाऱ्याच्या पलीकडं पोहोचवलं आणि कोणाचा नाश झाला नाही. सगळेच्या सगळे वाचले आणि त्या ठिकाणी त्यांनी आनंद केला. प्रेज गॉड. त्यांनी आनंद केला असेल, त्यांनी देवाचं गुणगान गायला असेल. परमेश्वर तुमच्या जीवनात आनंद करण्यासाठी देव संधी देणार आहे. हालेलुया. जे संकट तुमच्या जीवनामध्ये आता आहे, तुम्ही चिंता करू नका. परमेश्वरवरती विश्वास ठेवा, देवाकडे प्रार्थना करा, देवाचा धावा करा. परमेश्वर तुम्हाला आनंद करण्याचा समय देणार आहे. हालेलुया. आणि देव तुमचं जीवन आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा विश्वास आहे काय? हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज गॉड. या आपण प्रार्थना करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. देवाचं गौरव